नमस्कार मित्रांनो, तुम्ही कायदा आणि मी पाहता. मी ॲडव्होकेट विजय वाळुंजकर. आज तुम्हाला आणखी एक मजेशीर असा एक किस्सा बॅरिस्टर छगलांच्या बाबतीत सांगू इच्छितो. ती सुद्धा मजेशीर केस आहे. 1940 साली चिमणलाल सेटलवाड नावाचे मुंबई उच्च न्यायालयात एक प्रसिद्ध वकील, त्यांचे चिरंजीव म्हणजे मोतीलाल सेटलवाड हे भारताचे ॲडव्होकेट जनरल अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ही होते. एक अत्यंत रिनाउंड आणि एज्युकेटेड फॅमिली म्हणून सेटलवाड या घराण्याचा बोलबाला होता. चिमणलाल सेटलवाड जेव्हा एखाद्या कामामध्ये आर्ग्युमेंटला उभे राहतात तेव्हा जवळजवळ हमखास त्या कामात यश येणारच इतका विश्वास त्यांनी या पक्षकारांचं संपादन केला होता. एक अत्यंत वाईट असा अपील होता आणि ते वाईट होतं म्हणूनच चिमणलाल सेटलवाड यांच्याकडे देण्यात आलं. ते चिमणलाल सेटलवाड यांच्याकडे दिल्यानंतर नेमकं ते अपील कालांतरानं MC छगला यांच्या पुढे लागलं. MC छगलाचं वैशिष्ट्य असं होतं की ते कधीही केस पेपर न वाचता ऐकत असत. इतकंच नव्हे तर कधी ते कागदपत्र घरी घेऊन वाचन करून कधीही तयारी करत नसत. त्याच्या मागचं एक कारण असं होतं की जर आपण तयारी केली, आपण वाचन केलं आर्ग्युमेंट व्हायच्या आधी, तर नाही म्हटलं तरी एक मत त्या जज्जाचं तयार होतं. कुणाकडे तरी, वादीकडे तरी असेल किंवा प्रतिवादीकडे असेल, एक मत तयार झालं की मग न्यायदान करणं त्या संबंधित न्यायाधीशाला अडचणीचं झालं. त्यामुळं अगदी सुरुवातीपासूनच छगला साहेब कधीही पेपर न वाचताच वकिलांना पूर्ण मुभा द्यायचे, वाचा, आर्ग्युमेंट करा आणि त्यांचा युक्तिवाद ऐकून मग काय असेल तो तिथल्या तिथं न्याय निर्णय ते देत असत. योगायोगानं काय झालं की चिमणलाल सेटलवाडचं ते अत्यंत वाईट असलेलं अपील, म्हणजे त्यामध्ये यश नव्हतंच जवळजवळ, तरी पण चिमणलाल सेटलवाड सारखा टॉवरिंग पर्सनॅलिटी असलेला वकील जर आपण दिला तर आपल्याला कदाचित यश मिळू शकेल या आशेपोटी त्या संबंधित पक्षकारांनी त्याला ते वकीलपत्र दिलं आणि चिमणलाल सेटलवाड उभे राहिले जस्टिस छगलांच्याकडे. जस्टिस छगला इतके कुशागर बुद्धीचे होते की चिमणलाल सेटलवाड बोलायला सुरुवात करताच त्यांनी सहज कागदपत्रांची पडताळणी केली जाता जाता आणि झटदिशी त्यांच्या पुढे एक रिमार्क टाकला. 2च मिनिटात चिमणलाल सेटलवाडने केवळ 2-3 मिनिटं आर्ग्युमेंट केला असेल नसेल, लगेच 2-3 मिनिटात ते राहिलं, मिस्टर चिमणलाल, इट रिक्वायर्स ए मॅग्निफाइंग ग्लास टू फाइंड ए पॉइंट ऑफ लॉ इन युअर अपील. विथ दिस रिमार्क he dismissed the writ petition or appeal, whatever it may be. म्हणजे तुमच्या अपिलामध्ये कायदेशीर मुद्दा हुडकण्यासाठी कदाचित दुर्बीणच लागेल असं दिसतंय, असा त्यांनी शेरा मारला आणि ते अपील त्यांनी ते डिसमिस करून टाकलं. तर असे हे कुशागर बुद्धीचे MC छगला यांच्या करिअर मधली घडलेली ही घटना मला सांगावीशी वाटली. ती घटना ही गंमतशीर आणि मजेशीर आहे. त्यांनी एकच फक्त एवढा रिमार्क सांगितला आणि ते अपील डिसमिस केलं. तर आपल्याला ही कथा कशी वाटली? आपल्याला ही जर कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. नमस्कार.